दोन प्रकारचे श्रोते सांगितले येईल, एक श्वानमुखी श्रोता आणि एक व्याघ्रमुखी श्रोता. श्वानमुखी श्रोता सामान्य असतो. कुत्र्याला जर दगड मारला तर दगडाला चावायला जाते, जाईल तो लांब पडते. हा, केवळ दृष्टांत ध्यानात ठेवून राहणारे श्वानमुखी श्रोते आहे. कान्या ध्यानात जातात, पण दृष्टांताचा जो द्राष्टांत असतो तो मात्र कधी ध्यानात येतो. त्याला श्वानमुखी श्रोते म्हणायचे. आता व्याघ्रमुखी जो श्रोता असतो ना, त्याला दगड मारले की कुणी मारले त्याला जाऊन नरडायला धरता येते. साजेन साधन सुचितेनं परिपक्व झालेला जो एक मुमुक्ष असतो, तो ऐकल्याबरोबर काना वचनाची भेटी. पुढे म्हटलंय बघा, वस्तूची हो